सगळ्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मी रव्याचे लाडू बनवायला घेतलेले आहेत। खूप छान असा रवा भाजते मी। रवा असा भाजून घ्यायचा आहे, आपला लाल कलर झाला पाहिजे। असं सोबतच मी चासणी बनवते। चासणी बनवायसाठी मी पातेले घेतले, त्याच्यामध्ये असे 2 ग्लास असं साखर टाकते मी आणि पाऊण ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि थोडं उकळलं की एक 10 मिनिटं खूप छान अशी आपली चासणी तयार होते। बघू शकता किती छान अशी आपली चासणी तयार झालेली आहे। 1-2 मिनिटं असं उकळलं की त्याचा एकतार होऊन जाईल। जास्त आपल्याला चासणी शिजवायची नाही आहे, थोडी नॉर्मलच असायला पाहिजे। जास्त चासणी कडक केली तर आपले लाडू कडक होतील, त्याच्यामुळे थोडं नॉर्मल चासणी ठेवायची आहे। एकतार असा झाला तरी खूप झाला। बघू शकता तुम्ही आता थोडं किती छान अशी आपली चासणी तयार आहे। हे फेस सगळी जिरून गेली की झाली, खूपच चांगली झाली। आणि हे तुम्ही आता आपल्या लाडूमध्ये रव्यामध्ये टाकायसाठी तयार आहे चासणी। थोडंसं असं साईडला टाकून बघा किंवा हाताने तुम्ही असं हाताला बोटाला लावून असं ट्राय करू शकता, म्हणजे आपल्याला पूर्ण समजेल की हो झाली म्हणून। झालेली आहे आपली तयार आता। हे थोडंसं तूप टाकते मी 2 ते 3 चम्मच रव्यामध्ये आणि 1 वाटीभर असं खोबऱ्याचा खीस टाकते, आलक फ्लेवर यासाठी। आणि हे तूप खोबरा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित हाताने, म्हणजे सगळीकडे पोहोचलं पाहिजे ते। चासणी टाकली की गरम असते, गरममुळे जास्त मिक्स नाही करायचं मग। आणि हे असं हाताने केलं तर खूप छान सगळीकडे पोहोचून जाईल। आता या पद्धतीची आपण चासणी टाकू शकतो। फटाफट गरम गरम होतं तोपर्यंत म्हणजे तेव्हाच्या तेव्हाच भाजून रव्याचे लाडू तुम्ही वळून घेतले पाहिजे, म्हणजे फटाफट होऊन जातात आणि लवकरच करायला पाहिजे, नाही तर हे जमा होते। असं या पद्धतीने मी लाडू बांधून घेतलेले आहेत। असे खूप छान असे माझे लाडू तयार आहेत। संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा। असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। नवीन